पक्षाकरता आम्ही 4 तास देत असतो. त्यामुळे त्यांनी तिथून डावासोरी लक्ष दिलं असेल त्यांचा पक्ष वाढवण्याकरता, त्यात काही गैर नाही. सर, ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश वारंवार करताय, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मिशन जे आहे ते आता भाजपने सुरू केलंय का काय? भाजपाचं मिशन ऑलरेडी पहिल्यापासून सुरू आहे. आम्ही आधीच ठरवलं की महाविजय लोकसभा, महाविजय विधानसभा, महाविजय स्थानिक स्वराज्य संस्था, आता 2025 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात लढणार आहोत. आणि मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं. दोन दिवसापासून संभाजीनगरचे पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. खैरे आणि अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते त्यांच्यातल्या वादामुळे खरं हे पक्षप्रवेश. त्यांचा वाद नाही आहे, वाद मूळ आहे की उद्धवजींनी काँग्रेससोबत युती केली. उद्धवजींनी काँग्रेसचे विचार स्वीकारले. उद्धवजींनी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या विचाराची संगनमत केलं. उद्धवजींनी मताच्या लांबूचालनाकरता काँग्रेसचा विचार स्वीकारला. उद्धवजींच्या रॅलीमध्ये म्हणजे उद्धवजींचे खासदार जेव्हा निवडून आले परभणीचे आणि नाशिकचे, तेव्हा त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकताना कार्यकर्त्यांनी बघितले आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले, म्हणून पक्षप्रवेश होतो. एकनाथ शिंदे कोकणातील उद्धव ठाकरेंचे काही महत्वाचे नेते तुमच्या संपर्कात असल्याच्या सकाळपासून चर्चा सुरू होती. राजन साळवी भाजपमध्ये कधी येतील, काही चर्चा झाली? राजेंद्र साळवी यांची माझी काही चर्चा झाली नाही, बट एखाद्या वेळी राजेंद्र साळवीजी यांचा विचार बदलू शकतो, कारण उद्धवजींच्या कार्यप्रणालीवर ते मला जे दुरून वाटतं, मी त्यांच्याशी बोललो नाही, चर्चा केली नाही, पण त्यांच्या बोलण्यावर असं वाटतं की ते नाराजी, कारण उद्धवजींचा विचार, काँग्रेस धर्जिला विचार हा कोणाला मान्य नाहीये. एकनाथ शिंदे असं म्हणतात की लाडकी बहीण ही जी योजना आहे ती मी आणलेली होती, ही माझी संकल्पना होती. हे बी कोणाची संकल्पना समजायची? सगळ्यांचाच दावा महायुतीकडनं होताना पाहायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आली, महायुतीचं सरकार असताना आली. आणि नेहमीच असं असतं, एकनाथ शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, जे सरकार असतं त्या सरकारचं क्रेडिट असतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहजिकच त्या सरकारचे प्रमुख असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी असं म्हटलं की मी ती योजना आणलेली आहे, त्यात काही गैर नाही. यालाच आमदार अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे सरकारवरती की जे छाननी केलेले जात आहेत अर्ज, त्या अर्ज कुठेतरी छाननी करण्याच्या नावाखाली बाद केले जातील लाडक्या बहिणीचे अर्ज, असा एक आरोप अनिल देशमुख. त्यांना आता पराभवाच्या या प्रक्रियेतून बाहेर निघावं लागेल. पुन्हा पुढचा पराभव दिसतोय, थोडं तरी त्यांचा पार्टी त्यांना सावरायची असेल, यातून बाहेर निघा आणि पक्ष वाढवा, पक्षामध्ये लक्ष द्या. पक्ष फुटतो आहे मोठ्या प्रमाणावर अनिल देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये.